ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. 10 एप्रिल 2024 या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि या निमित्त आपण 21 दिवसांच्या काहींनी सेवा चालू केल्या असतील आणि ज्यांना शक्य झालं नसतील त्यांनी 11 दिवसांच्या स्वामींच्या या प्रभावी सेवा करायच्या आहेत. आता याविषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. ज्यांना 11 दिवसामध्ये स्वामींच्या या सेवा देखील करायला अजिबात टायमिंग नसेल आणि सेवा करायची त्यांची खूप इच्छा असेल तर बघा, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ज्यांना अगदी 5 मिनिटाची सेवा करायची असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्हाला दिवसभरात अजिबात टायमिंग मिळत नसेल, लहान मुलं असतील, छोटे बाळ आहे, घरात फॅमिली आहे, तुम्ही जॉब करत असाल तर बघा, अगदी 5 मिनिटाची ही सेवा तुम्ही 11 दिवस नक्की करून बघा. यामुळे देखील स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांची कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, तुम्ही स्वामी भक्त असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल. बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी ह्या येत असतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हा चालू असतो. काहींच्या आयुष्यात जास्त तर काहींच्या आयुष्यात कमी अडचणी असतात, परंतु या अडचणींवर मात करण्याची ताकद, मात करण्याची शक्ती हे आपले स्वामी समर्थ महाराज देत असतात. आणि म्हणूनच ते म्हणतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द जरी कानावर पडले तर स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर येते. श्री दत्तांचं रूप मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. जीवनात कर्म हे करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच. ज्यांना स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांच्या प्रभावी सेवा करायच्या आहेत, परंतु कामाअभावी किंवा इतर गोष्टींअभावी तुम्हाला जर का अजिबात टायमिंग नसेल आणि तुम्हाला जर का सेवा करायची इच्छा असेल तर अगदी 5 मिनिटांची ही सेवा तुम्ही 11 दिवस दररोज करू शकतात. तर बघा, तुम्ही 5 मिनिटं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करू शकतात. अगदी 2 मिनिटं या मंत्र माळेला किंवा हा जप करण्यासाठी लागतात. 108 वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात. तुमच्याकडे जास्तीचा टायमिंग असेल तर तुम्ही सकाळी 1 वेळा आणि संध्याकाळी 1 वेळा अशा 2 वेळा तुम्ही या मंत्राचा 1 माळ जप करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही 11 दिवस स्वामी समर्थांची आरती ही दररोज सलग 11 दिवस करू शकतात. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेला तुम्ही स्वामी समर्थांची आरती ही आवर्जून करायची आहे. बघा, तुम्हाला जर का सेवा करायची इच्छा असेल ना तर तुम्ही नुसती स्वामींची आरतीची सेवा करून बघा. कारण बघा, आपण ज्या वेळेस स्वामींना आतुरतेने हा आवाज देतो, हाक मारतो, त्यावेळेस स्वामी आपल्या भक्ताची हाक ही नेहमीच ऐकतात. तुमच्या जर का काही अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्ही स्वामींपुढे ठेवा, स्वामींसमोर मांडा आणि तुम्ही 11 दिवसाची नुसत्या आरतीची ही प्रभावी सेवा नक्की करून बघा. याचप्रमाणे तुम्हाला 11 दिवसांच्या इतर सेवा करायच्या असतील तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.